नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे शहरात सध्या बिश्नोई गँगच्या नावाने व्यापाऱ्यांना टार्गेट करण्याचं सत्र सुरूच आहे। वानवडी आणि वडकी नंतर आता थेट उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला। एका 47 वर्षीय कापड आणि बांधकाम व्यावसायिकाला इंटरनेट कॉलद्वारे थेट 2 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आली। विशेष म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शुभम लोणकर अशी करून दिल्याने पुणे पोलीस दलासह व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली। या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली। तक्रारदार व्यावसायिक हे उत्तमनगर शिवणे मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत। शनिवारी सकाळी त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात इंटरनेट कॉल आला। फोनवरील व्यक्तीने केवळ धमकीच दिली नाही तर व्यावसायिकाच्या दैनंदिन हालचाली, त्यांच्या कारचा नोंदणी क्रमांक आणि त्यांच्या कुटुंबाची खळांखळा माहिती असल्याचा दावा केला। स्वतःची काळजी घ्या आणि 2 कोटी रुपये तयार ठेवा, पुढील सूचना लवकरच दिल्या जातील असा थेट इशारा देऊन फोन कट करण्यात आला। या धमकीमुळे व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेतली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्यांच्या दुकानात, निवासस्थान आणि नरे येथील कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली। बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणी मागण्याची आठवड्यातील ही तिसरी मोठी घटना आहे। यापूर्वी वानवडीतील एका नामांकित उद्योगपतीकडे तब्बल 50 कोटींची तर वडकी येथील औषध विक्रेत्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली होती। त्यातच आता पिंपरी चिंचवड मध्येही अशाच प्रकारची तक्रार दाखल झाल्याने संपूर्ण पुणे आणि परिसरात उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस